विटा येथे बोलवण्यात आलेल्या विविध विषयांवरील आढावा बैठकीसाठी 42 पैकी तब्बल 36 ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने राज्यमंत्री योगेश कदम यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला। मला काही कामे नाहीत म्हणून मी या ठिकाणी आलो आहे का असा सवाल करत मंत्री कदम यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेणार असल्याचं स्पष्ट केलं। तर आमदार सुहास बाबर यांनी देखील गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करा असं सुनावत नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान मंत्री कदम यांनी खानापूर तालुक्यातील प्रशासकीय कामाबाबत समाधान व्यक्त करतानाच आटपाडी तालुक्यातील कामकाजाबाबत नापसंती व्यक्त केली। विटा येथे राज्यमंत्री योगेश कदम यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीस आमदार सुहास बाबर, सभापती सुवर्णा भोसले, नगराध्यक्षा काजल मेहद्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, उपसभापती सुहास शिंदे, प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते। आटपाडी तालुक्यातील 42 पैकी 35 ग्रामविकास अधिकारी बैठकीस अनुपस्थित होते। अशीच काही परिस्थिती अन्य विभागाच्या देखील कर्मचाऱ्यांची होती। ही बाब आमदार सुहास बाबर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि तीव्र नापसंती दर्शवत अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्या असं सांगितले। तोच धागा पकडून मंत्री कदम यांनी याबाबत अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं। आटपाडीचे गटविकास अधिकारी कुंभार यांना आपणाला या ठिकाणी काम करावायचं नाही का? तसं असेल तर तसंच सांगा, विभाग प्रमुख म्हणून याची सर्व जबाबदारी तुमची असेल असंही कदम यांनी आटपाडीच्या गटविकास अधिकाऱ्यांना सुनावले। महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाच्या 8 जागांसाठी तब्बल 73 अर्ज नगर सचिवाकडे दाखल झालेत। यामध्ये सर्वाधिक 29 अर्ज हे भाजपकडे आहेत, तर काँग्रेस पक्षाकडे 22 आणि राष्ट्रवादी अजितदादा पक्षाकडे 17 अर्ज दाखल झालेत। दरम्यान अर्जांच्या छाननीनुसार नगर सचिवांकडून होणार आहे। 17 एप्रिलच्या सभेत निवडी जाहीर होणार आहेत। महापालिकेतील 8 स्वीकृत नगरसेवकांची निवड 17 एप्रिल रोजीच्या महासभेत होणार आहे। यासाठी नगर सचिव विभागाने पालिकेतील सर्व पक्षाच्या गटनेत्यांना पत्र देत त्यांच्याकडून इच्छुकांची विहित नमुन्यातील अर्ज मागवले होते। सदरचे अर्ज दाखल करण्याचे अंतिम दिवस होता। महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पक्षनिहाय संख्याबळानुसार भाजपचे 4, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे 2 स्वीकृत नगरसेवक होणार आहेत। या तिन्ही पक्षातील इच्छुकांनी आपापल्या गटनेत्यांच्या माध्यमातून अर्ज दाखल केले, तर काही सामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांनीही थेट नगरसचिव विभागात आपले अर्ज दाखल केलेत। यात सामाजिक कार्यकर्ते विद बर्वे, सतीश साखळकर, रवींद्र वळवडे, तानाजी रुईकर आणि स्नेहल गोडामजे यांचा समावेश आहे। भाजपकडून केदार खाडीलकर, पांडुरंग कोरे, अजिंक्य पाटील, विश्वजित पाटील, शीतल लोंढे, मनोज सरगर, हनुमंत पवार, कय्यूम पटवेगार, अजित दुधाळ, दरिबा बंडगर, राहुल बोळाज, अजित दोरकर, बाळासाहेब आळतेकर, बिपिन कदम, काँग्रेसकडून अमित शहा, तौफिक शिकलगार, आसिफ बावा, प्रमोद सूर्यवंशी, विनायक रुपनर, कुमार पाटील, विशाल कलकुटगी, अशोक मासाळे, विजय आवळे, सागर बिरनाळे, नितीन मिरजकर, रहीम हट्टीवाले, दीपक माने, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पद्माकर जगदाळे, जमील बागवान, दिगंबर जाधव, चंद्रकांत हाके, राधिका हरगे, आयशा नाईकवडी, स्नेहल सावंत, रणजित जाधव, आकाश माने इच्छुक आहेत। कुपवाड मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या आर.पी. पाटील चौकात बाजारपेठेत 2 ATM मशीन गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकड लंपास करण्याचा धाडसी प्रयत्न केलाय। मात्र सुदैवाने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला असून स्टेट बँक ATM मधील सुमारे 13,50,000 रुपयांची रोकड सुरक्षित बचावली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली। याबाबत भिकाजी संभाजी लिमकर यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दाखल केली। या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात करण्यात आली आहे। या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कुपवाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय। आर.पी. पाटील चौकामध्ये बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एक दुकानागाळ्यामध्ये हिताची आणि SBI या कंपनीची 2 ATM मशीन्स आहेत। गुरुवारी मध्यरात्री या 2 ATMना लक्ष्य केलं। चोरट्यांनी प्रथम हिताची ATMचं शटर उचकाटून आत प्रवेश केला। त्यांनी मशीनची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली, परंतु त्या मशीनमध्ये रोख रक्कम नसल्यामुळे त्यांच्या हाती काहीच लागलं नाही। त्यानंतर चोरट्यांनी शेजारीच असलेल्या SBIच्या ATMवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला। चोरट्यांनी या मशीनचीही तोडफोड केली, मात्र यंत्रणेतील तांत्रिक अडथळ्यामुळे त्यांना आतील रोख रक्कम काढता आली नाही। या मशीनमध्ये सुमारे 13,50,000 रुपये असल्याची माहिती मिळाली आहे। चोरट्यांच्या या कृत्यामुळे SBI मशीनचे मोठं नुकसान झाले। या घटनेमुळे ATM केंद्राच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। गजबजलेल्या चौकात 2 ATM असूनही बँकांनी तिथं कोणताही सुरक्षा रक्षक तैनात केला नव्हता। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली विभागाच्या वतीने शहरात रूट मार्च करत दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक करण्यात आले। समोरून सुरू असणाऱ्या आंदोलनाला पांगवण्यासाठी पहिल्यांदा पाणी फवारलं, त्यानंतर त्या अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। मोठ्याने झालेल्या आवाजांना चारही बाजूने नागरिक जमा झाले आणि पोलिसांनी दंगल नियंत्रणाचं प्रात्यक्षिक यशस्वी केलं।
तसेच आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातून संचलनही काढण्यात आले। कर्मवीर चौकात पोलीस, सांगली शहर, विश्रामबाग, संजय नगर वाहतूक शाखेचे पोलीस जमा झाले। त्यांनी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने सूचनांचं पालन करत बसस्थानकाच्या दिशेने संचालन केलं। येणाऱ्या सण उत्सवात शांतता राखा, सल्लोखा राखा असं आवाहन पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत यांनी यावेळी केलं। येथील झुलेलाल चौकात संचलनाची समाप्ती झाली। त्यानंतर दंगल नियंत्रण पथकाचं प्रात्यक्षिक होणार आहे। त्यासाठी रुग्णवाहिका, अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आलं होतं। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पोलीस दल काय करतं, किती सतर्क असतं याचं प्रात्यक्षिक साऱ्या सांगलीकरांनी पाहिले। जमावाला पांगवण्यासाठी पहिल्यांदा विनंती करण्यात आली, त्यानंतर पाण्याचा फवारा करण्यात आला। त्यांनी जलद कृती दलाने लाठीचार्ज केला, त्यातूनही जमाव पांगला नाही, तर अश्रुधुराच्या नळकांड्या वापरण्यात आल्या, हात बॉम्बही फेकण्यात आले। मोठमोठ्या आवाजाने तिथे उपस्थित असणाऱ्यांना काहीच समजलं नाही। यावेळी निरीक्षक अरुण सुगावकर, मुकुंद कुलकर्णी, सुधीर भालेराव, सतीश कदम यांच्यासह फौज फाटा तैनात होता। आटपाडी येथील मार्केट कमिटीच्या कार्यक्रमानिमित्त गृहराज्यमंत्री योगेश कदम आले असता पंचायत समितीसमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे। यामध्ये नाल्यातील गवताने पेट घेतला आणि एकच धावपळ उडाली। अनेक कार्यकर्ते आग विझवण्यासाठी भरपूर प्रमाणात प्रयत्न करत होते, परंतु आग आटोक्यात आली नाही। अखेर नगरपंचायतच्या अग्निशामक दलाची गाडी आली आणि त्या अग्निशामक दलाच्या गाडीने ती आग आटोक्यात आणली। फटाक्यांमुळे आग लागल्याने सर्वच कार्यकर्त्यांची आग विझवण्यासाठी पळापळ सुरू झाली। कोणी माती टाकत होतं, तर कोणी पाणी टाकत होतं। शेवटी अग्निशामक दलाच्या गाडीने ती आग आटोक्यात आणली आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला। मंत्री तालुक्यात आल्यामुळे त्यांचं स्वागत फटाके लागून करण्याचं कार्यकर्ते यांनी नियोजन केलं होतं। पंचायत समिती कार्यालयात मंत्री योगेश कदम भेट देण्यासाठी आले असताच लगेच कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतिषबाजी चालू केली। पंचायत समितीसमोर बस आगारासमोर वाळलेलं गवत असल्यामुळे फटाक्यांची ठिणगी त्यावर पडली आणि आगीनं पेट घेतला। नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाने धाव घेत आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। वाळवा तालुक्यातील ओझरडे डोंगरावरील जंगलात आग लागल्याने आणि ती आग शेतात घुसल्याने शेतीचं मोठं नुकसान झाले। विकास ज्ञानू महाडिक, प्रकाश ज्ञानू महाडिक, निवास ज्ञानू महाडिक या शेतकऱ्यांच्या शेतात ही आग पसरली आणि 4.5-5 एकरावर असलेल्या आंब्याच्या बागेला आग लागली। या आगीत सर्व आंब्याची झाडे जळून खाक झाले, तसेच 1 एकरावर मोठ्या शेततळ्याच्या कागदावरती ही आग पसरली आणि आगीत शेततळ मधील 8 ते 10 लाखांचा कागद जळून खाक झालाय। या आगीत या शेतकऱ्याचे जवळपास 30 ते 35 लाखांचं नुकसान झालंय। सांगली जिल्ह्यातल्या शेने गावातील स्मशानभूमीत आज धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। करणी जादूटोण्याशी संबंधित साहित्य आढळून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नारळ, लिंबू, काळी बाहुली, सुया, कोहळे, काळे कापड आदी वस्तू अज्ञातांनी स्मशानभूमीत ठेवल्याने खळबळ उडाली आहे। वाळवा तालुक्यात यापूर्वीही अशा प्रकारचे प्रकार समोर आले असल्याने नागरिकांमध्ये चर्चा रंगली होती। दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीची टीम घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच ग्रामपंचायतीकडून संबंधित साहित्य हटवण्यात आलं। या पार्श्वभूमीवर गावात लवकरच अंधश्रद्धा विरोधी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संजय बनसोडे यांनी दिली आहे। अफवा, भीती आणि अंधश्रद्धा यांना खतपाणी घालण्यापेक्षा वैज्ञानिक विचार, जागरूकता आणि कायद्याचा आधार घेणं हीच खरी गरज आहे। समाजाने अशा प्रकारांपासून दूर राहून विवेकाची वाट धरावी असं आवाहन सामाजिक स्तरावरून होत आहे। प्रभाग क्रमांक 18 मधील गॅस पाईपलाईनसाठी खुदाई केली आहे, त्यामुळे अनेक जलवाहिन्या फुटल्या असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। 4 दिवसात यावर उपाययोजना न झाल्यास गॅस कंपनीच्या ठेकेदारावर फौजदारी दाखल करण्यासाठी महासभेत आवाज उठवणार असल्याचा इशारा या प्रभागातील नगरसेवक अभिजित भोसले यांनी दिलाय। शामराव नगर, विठ्ठल नगर, रामकृष्ण परमहंस सोसायटी, अण्णा सुगंध पाटील नगर आणि धामणी रोड परिसरात गॅस पाईपलाईनसाठी खुदाई केली गेली आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या फुटल्यात। या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया जाते। नागरिकांना कमी दाबाने वेळेवर नाही तर अजिबातच पाणी मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे शुक्रवारी या भागाचे नगरसेवक अभिजित भोसले यांनी गॅस पाईपलाईनचं काम करणाऱ्या ठेकेदारांसह पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे, अभियंता मुलानी, लाईनमन, बांधकाम विभागाचे कार्यकारी यांच्यासह पाहणी केली आहे। प्रभागातील विविध ठिकाणी फिरून प्रत्येक गळतीच्या ठिकाणाची, पाईप फुटलेल्या ठिकाणांची तसेच रस्त्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली। ज्या ठिकाणी पाईपलाईनमध्ये अडथळे झाले ते लवकरात लवकर साफ करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात येईल। नुकसानीचा सविस्तर पंचनामा अहवाल तयार करण्यास पाणीपुरवठा तसेच बांधकाम विभागाला सांगण्यात आले। यावर पुढील महासभेत होणारे धोरणात्मक निर्णय होणार असल्याचं अभिजित भोसले यांनी सांगितलं।
एक मुख्यमंत्री होते त्यावेळी आमदारांना वर्षा बंगल्याची दारे बंद होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या काळात ही दारे खुली झाली असल्याची टीका गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष केली. आटपाडी तालुक्यातील आयोजित एका कार्यक्रमासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी बोलताना कदम म्हणाले, मागील काही वर्षात शिवसेनेचे 2 मुख्यमंत्री पाहिले, त्यात जर तुलना करायची म्हटलं तर एक मुख्यमंत्री होते त्यावेळी वर्षा बंगल्याची दारं आमदारांना बंद होती. आमदारांना सुद्धा वेळ घेऊन भेटावं लागत होतं. मात्र एकनाथ शिंदे हे एकमेव मुख्यमंत्री मी पाहिले की ज्यांनी वर्षा बंगल्याची नव्हे तर मंत्रालयाची दारं सुद्धा आमदार खासदार यांना सोडाच सर्वसामान्यांना सुद्धा खुली केली, असा शब्दात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विटा येथील सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. कुपवाड ते सांगली या मुख्य मार्गावरील पथदिव्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावरील अनेक पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडल्यामुळे संपूर्ण परिसर अंधारमय झालाय. यामुळे वाहनधारक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शहरातील मुख्य रस्त्यावर उल्हासनगर बस स्टॉप ते साजिद गॅरेज या दरम्यान 5 खांबावरचे पथदिवे बंद अवस्थेत आहेत. परिणामी रात्रीच्या वेळी वाहन चालकांना रस्ता ओळखणं कठीण जाते. अंधारामुळे लहान मोठे अपघात घडण्याची शक्यता वाढली असून काही ठिकाणी किरकोळ अपघातही घडलेत. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेत. अंधार आणि खराब रस्ता यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी हा रस्ता अधिकच धोकादायक ठरतोय. स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार सूचना करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नागरिकांनी तात्काळ पथदिवे दुरुस्त करून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे. कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीतर्फे नदीचं प्रदूषण आणि वारंवार येणारा महापूर यासंबंधी नदी काठावरील नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कृष्णा नदी संवाद यात्रेचं आयोजन केलंय. तांबवे ते राजापूरपर्यंत 12 ते 15 एप्रिल ही कृष्णा नदी संवाद यात्रा निघणार आहे. यात्रेचे उद्घाटन गणपती पंचायतन संस्थानचे श्रीमंत आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते होणार आहे. कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर अभिषेक दिवाण म्हणाले की नदीच्या उगमापासून ठिकठिकाणी कारखाने, औद्योगिक प्रकल्प, नगरपालिका, ग्रामपंचायती, हॉस्पिटल्स यांचं सांडपाणी विना प्रक्रिया नदीत मिसळतंय, असं चित्र सर्वच ठिकाणी पाहायला मिळते. प्रदूषणामुळे मासे मृत होण्याचं प्रमाण वाढले. जलप्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. नदीमधील जैवविविधता नष्ट होण्याचा धोका निर्माण झालाय. प्रदूषित पाण्यामुळे संसर्गजन्य तसेच दुर्धर आजारांचा सामना करावा लागतोय. ते म्हणाले की जलप्रदूषण आणि महापूर यावर प्रभावी उपाययोजना काय करता येऊ शकतात हे जाणण्यासाठी संवाद यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेमध्ये विविध समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. त्यावरील उपाययोजना शासन दरबारी पोहोचवून निपटारा केला जाणार आहे. यात्रेत वन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभागाचा चित्ररथ सहभागी होणार आहे. या संवाद यात्रेत ग्रामीण भागातील नागरिकांनी सहभागी व्हावे. यावेळी सर्जेराव पाटील, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, सचिन सागरे, संजय कोरे, राकेश दड्डनावर, अर्पिता दिवाण उपस्थित होते.